Yergude Group of Institutions, 33 years of excellence in technical education. Sri Sai College of Engineering and Technology. College code 4190. Courses offered: BTech in excellent results every year. Companies visited to Sai Engineering for campus interviews. Affiliate to DIBA2. Our students are currently working with many reputed companies. 100% placement assistance every year with good packages. Regular industry visits. Annual sports events. Cultural activities. Sri Sai Polytechnic, opposite Hotel Tri-Star, Nagpur Road, Chandrapur. Institute code 4234. Sri Sai Polytechnic, qualified and experienced regular staff. Glorious record of first, second and third merit in MSBTE. 650 plus students placed in reputed companies. Alumni with 80 lakhs highest package. From year 2017, Sri Sai Polytechnic provided maximum number of campus placements, regular industrial visits and activities, annual sports and cultural events. Sri Sai Polytechnic, 100% academic results. Admissions opens for 2023-24. Hostel and bus facility from Chandrapur city, Varora, Ghukus, Ballarpur, Bhadravati. श्री साई औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर, हॉटेल ट्रायस्टार च्या मागे, CTPS रोड चंद्रपूर. प्रवेश सुरू. शासकीय नियमानुसार शिष्यवृत्ती लागू. इलेक्ट्रिकल, फिटर, यांत्रिक उपकरणे, यांत्रिक डिझेल, वेल्डर अभ्यासक्रम. एक्सपिरियन्स्ड स्टाफ. एक्सलेंट रिझल्ट्स. श्री साई औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर. इंस्टीट्यूट कोड 0603. आप देख रहे हैं पार्थशर समाचार, सत्य परमो धर्म। आज जहां पुलिस अपने अथक प्रयास और प्रशंसनीय कार्यों से जनता का विश्वास जीत रही है, वहीं चंद्रपुर के लोक स्वराज्य आंदोलन संगठन ने पुलिस पर यह आरोप लगाए कि एक किसान की हत्या करने वाले आरोपी को पुलिस गिरफ्तार नहीं कर रही। आंदोलनकारियों ने दिए जानकारी के अनुसार दिनांक 4 मई 2023 को मृतक जीवन तोगरे, जो चंद्रपुर के तालुका जीवती का निवासी था, उसका खून साजिश रचकर बड़ी ही चालाकी से किया गया। जब पुलिस में मृतक की हत्या की शिकायत भी की गई, लेकिन अब तक इस हत्या के मामले में कोई कार्रवाई नहीं की गई और साथ ही अब तक इस मामले को पुलिस ने भी गंभीरता से नहीं लिया, जिसके चलते उन्होंने बेमुद्दत आंदोलन का सहारा लेकर पुलिस का ध्यान आकर्षित करने का प्रयास किया है। सुरू करू. नमस्कार, मी ॲडव्होकेट दत्तराज गायकवाड, लोकस्वराज्य आंदोलन युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष. आम्ही दिनांक 10 तारखेपासून म्हणजे परवाच्या दिवशी आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसलो आहोत. त्याचं कारण असं आहे, माणिकगड पहाडावरील जीवती तालुक्यातील 2 तरुणांची प्रेम प्रकरणातून क्रूर हत्या झालेली आहे आणि या हत्येप्रकरणी न्याय मिळावं, त्यांचा योग्य पद्धतीने तपास लावावा, पोलीस प्रशासनाने याच्यामध्ये विशेष लक्ष घालून आरोपींना तात्काळ अटक करावी, गुन्हेगारांना सजा द्यावी, या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी बसलेले आहोत. संतोष शिंदे राहणार टेकामांडवा यांचं प्रकरण 30 मार्चला झालेलं आहे आणि त्यानंतर लगेचच 1 महिन्याच्या नंतर जीवन राजाराम तोगरे राहणार पाटागुडा यांचं प्रकरण 4 मे रोजी उघडकीस आलेलं आहे. जेमतेम 3-4 दिवसाच्या नंतर त्यांची लॉस मिळाली आहे, भेटलेली आहे आणि ती पिट्टीगुडा पोलीस स्टेशन हद्दीतील शेनगाव मरकागोंदी या शेत शिवारामध्ये भेटलेली आहे आणि त्यांचा क्रूरपणे खून करण्यात आलेला आहे आणि त्यांची लाशसुद्धा भेटू दिलेली नाही. आणि ह्या एकंदरीत सगळ्या प्रकरणाला पोलीस प्रशासन लक्ष का घालत नाही, या प्रकरणाकडे गांभीर्यानं लक्ष का देत नाही, हे कुठंतरी आम्हाला आमच्यावर अन्याय झाल्यासारखा वाटतो आणि आम्हाला न्याय मिळावा या उद्देशाने नामदार मुख्यमंत्री आपले शिंदेसाहेब यांना निवेदन देऊन जिल्हाधिकारी मार्फत हे निवेदन दिलेलं आहे आणि रीतसर आम्ही या ठिकाणी बसलेले आहोत. तर आमच्या या मागण्या आहेत, या दोन्ही जे आरोपी आहेत या आरोपीच्या संदर्भाने
जे स्थानिक पोलीस स्टेशन आहे त्यांनी लक्ष घालून त्यांची योग्य ती चौकशी करून त्या गुन्हेगारांना ताब्यात घ्यावं, त्यांना कठोर शासन करावं. त्याचप्रमाणे जे संशयास्पद मृत्यू वाटतोय त्यांची CBI मार्फत चौकशी लावावी. आणि त्याचप्रमाणे जीवन तोगरे यांचे आईवडील संबंधित पोलीस स्टेशनला जाऊन माझा मुलगा 3 दिवसापासून गायब आहे, आमची लेखी तक्रार घ्या असं म्हणून देखील पोलीस प्रशासन लक्ष घातलेलं नाही किंवा लेखी तक्रार घेतलेली नाही. त्या पोलीस अधिकाऱ्यांना पदावरून निलंबित करावं. त्याचप्रमाणे संतोष शिंदेसुद्धा हा प्रेम प्रकरणातून यांचा झालेला खून हा सुद्धा संशयास्पद आहे आणि त्यांना मारून टाकून, त्याचा मर्डर करून, खून करून, त्याची हत्या करून, त्यांना गळफास लावून फाशी घेऊन मरण पावलेलं आहे, आत्महत्या केलेलं आहे असं नाटक करून त्याची कागदपत्र रंगवलेली आहेत. आणि कोणताही व्यक्ती झाडावर आपल्या पायामध्ये चप्पल किंवा सँडल लिहून जात नाही. प्रत्यक्षात फाशीवर लटकवला असताना संतोष शिंदेला त्याच्या पायामध्ये चप्पल होता आणि पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये सुद्धा चुकीचे काही गायडन्स झालेले आहेत. आणि या अनुषंगानं सदर चौकशी योग्य पद्धतीने व्हावी, सखोल पद्धतीने चौकशी व्हावी. अन्यथा हे जे आंदोलन आहे तीव्र होईल, महाराष्ट्रभर होईल. यांचे पडसाद महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी उमटतील. एवढंच मी या प्रसंगी सांगू इच्छितो. माझं नाव राजाराम केरबा तोगरे, राहणार पाटागुडा येथील आहे. माझा मुलगा जीवन राजाराम तोगरे ह्याला प्रेम प्रकरणामध्ये म्हणून मारलेला आहे. पण ह्याला प्रेम प्रकरणामधून नाही, ह्याच्या मारण्यामागे राजकारणाचा हेतू आहे. हा राजकारणामध्ये वावरत असताना, आरोग्यसेवा करीत असताना पुष्कळ त्याला अडचणी लोकांनी दिली होती. म्हणून ह्यानं त्या लोकांना तोंड देत होता. हा त्या लोकांना वाईट वृत्तीपासून, काम करणाऱ्या लोकांना वाईट वृत्तीपासून सोडण्याचा प्रयत्न करत होता. चांगले काम करण्याचा प्रयत्न करता. हा चांगले कामं करत आहे, आमच्या विरुद्ध बोलत आहे. अशा भाषेमधून त्याने राजकारणाच्या हिशोबानं ह्याचा मर्डर झाला अशी माझी ठामपणे विश्वास आहे. त्या मुलीला प्रेम प्रकरणामध्ये पाडण्यामध्ये देखील दुसऱ्याच व्यक्तीचा हात आहे. तो व्यक्ती आमच्या घरी 2-3 वेळेस आला होता, 2-3 वर्षापासून येत होता, जात होता. अशा गोष्टीनं त्याचं 2-3 वर्षापासून हे राजकारण करून त्याची हत्या केली आहे. माझा मुलगा आत्महत्या करण्यासारखा नव्हता. डॉक्टर सांगतात की दारूने मेला असेल, पुन्हा म्हणतात की आम्ही सांगू शकत नाही. ह्याच्यामध्ये डॉक्टरांचाही काय हातभार असेल आणि पोलिसांचा 100% हात आहे. हे दोघं एकजूट झालेले आहेत. त्या दोघांनी मिळून त्या अशी प्रकरण करून आमच्या मुलाचं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्हाला न्याय देत नाहीत. जी मुलगी त्याच्यासोबत असणारी मुलगी सांगते पोलिसांना मी त्याच्या तोंडावर पाणी मारून आली, त्यांना स्पर्श करून आली, आणि जी मुलगी तिथून आली त्या मुलीला लिफ्ट देणारा व्यक्ती देखील सांगतो की ही मुलगी तिथूनच आली, ह्या मुलीने मला लिफ्ट मागितली, हे देखील सांगून देखील पोलीस ह्याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. इथं कुठेतरी पाणी मुरत आहे असं मला वाटतं आहे. आणि बंडू राठोड हा सकाळी 6 वाजता, रविवारी 6 वाजता तिथं त्या जागी येऊन बघतो आणि 7-7 वेळ तिकडे जाण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी त्या शेतकरी तिथं होता. त्या शेतकऱ्याने विचारलं तू कशासाठी आला? असं सहज आलो. मग शेतकरी जाऊन तिकडे बघतो तर तिथं जीवनची लाश भेटली आणि तात्काळ त्या शेतकऱ्यानं पोलीस स्टेशनला कळविलं. तेव्हा कुठं पोलिस येऊन चौकशी करतात. त्यावेळेस पोलिस तिथली जागा सील केली नाही, पोलिसांनी काहीच नाही, लोकांना मोकाट हिंडू दिले. अशी दुर्लक्ष करून पोलिसांनी तिथली चौकशी केली. आता आमची मागणी ही आहे की जीवनला योग्य न्याय मिळावा आणि ज्या व्यक्तीने हे कार्यस्थान केलं आहे त्या लोकांवर कठोर शिक्षा झाली पाहिजे. आणि ज्या मुलगीचं बंजाऱ्या समाजाचे आणि मातांग समाजाचे, तर ह्या भाषेमधून तिच्यावर अट्रॉसिटी लागू झालीच पाहिजे अशी माझी 100% मागणी आहे शासनाला, आणि शासनाने करून द्यावी ही माझी नम्र विनंती आहे. तो जोपर्यंत होणार इथून आम्ही उठणारच नाही. आखरी आमचा जीव गेला तरी चालेल. आम्हाला घरी कुणी नाही आहे. आता आमचा मुलगाच करता होता. आता आम्ही घरी जाऊन तरी काय करणार? त्याच्यासाठी आम्ही इथंच मरणार आणि इथंच राहणार आहोत. जोपर्यंत आम्हाला मागणी मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथंच मरणार आहोत. काही नाती बांधली जातात धाग्यांनी, काही नाती बनतात रंगांनी, पण जी नाती तयार होतात धागे आणि रंगांनी, आम्ही आहोत तुमच्या सोबत ती नाती अविस्मरणीय बनवण्यासाठी. श्री वरसिद्धी शॉपिंग मॉल तुमचे स्वागत करीत आहे. तुमच्या आयुष्यातील सर्वात सोनेरी नात्याचा सण साजरा करा आमच्या सोबत. या
आमचा वेडिंग कलेक्शन मधून निवडा, जिथे प्रत्येक मजल्यावर काहीतरी वेगळं तुमची वाट पाहत आहे. महिलांसाठी वेडिंग साडीज, एथनिक वेअर, लेहंगा आणि लेडीज वेअर, चुडीदार, कुर्तीज, वेस्टर्न वेअर. पुरुषांसाठी सूटिंग, शर्टिंग, एथनिक वेअर आणि फॉर्मल वेअर, कॅज्युअल वेअर. बालकांसाठी वेडिंग ड्रेसेस, एथनिक वेअर आणि कॅज्युअल वेअर. तर या श्री वरसिद्धीचे कुटुंब तुमच्या कुटुंबाची वाट पाहत आहे. श्री वरसिद्धी शॉपिंग मॉल, आझाद गार्डन जवळ, कस्तूरबा रोड, चंद्रपुर. दिनांक 13 जुलाई 2023 को CTPS कॉन्ट्रैक्टर कामगार समिति चंद्रपुर के अध्यक्ष वामन बुटले ने चंद्रपुर में एक प्रेस कॉन्फ्रेंस ली है, जिसमें उन्होंने कहा कि CTPS ज्वलंत 1 से 16 मांग प्रश्न के लिए विभिन्न ठेकेदारों से मजदूरों की मांग के संबंध में एक संदर्भ पत्र दिया गया, लेकिन दिनांक 15 जून 2023 प्रशासक GM यादव और WA की अध्यक्षता में विभिन्न विभागों के अधिकारियों की उपस्थिति में और CTPS हॉल में उनकी संघर्ष समिति के प्रमुख अधिकारियों और पदाधिकारियों के साथ बैठक में दिनांक 30 जून 2023 को सभी 1 से 16 तक के प्रश्नों का समाधान लिखित मिनट्स देने के बाद भी 90% प्रश्न हल न होने से कार्यकर्ताओं के मन में प्रचलित व्यवस्था से आक्रोश बढ़ चुका है. निर्णय लेने के बाद भी ठेकेदार समस्या का समाधान नहीं कर रहे और ठेकेदार अधिकारियों द्वारा दिए गए कार्रवाई पत्र को रौंदने का काम कर रहा है. ऐसे में समिति की ओर से 11 जुलाई 2023 से आमरण अनशन शुरू किया गया, लेकिन 3 दिन होने के बाद भी कोई कार्रवाई नहीं हुई. इसलिए प्रेस कॉन्फ्रेंस के माध्यम से उन्होंने उचित कार्रवाई की मांग की है. चंद्रपूर महाऔषधिक बीज केंद्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून जवळपास 20 ते 25 वर्षापासून कंत्राटी पद्धतीमध्ये काम करीत आहे. हे कंत्राटी कामगार जवळपास 4000 कंत्राटी कामगार प्लॅनमध्ये काम करत आहेत. परंतु आणि हे कामगार कायमस्वरूपी कामगाराचे जे काम करत होते ते कामगार आज हे कंत्राटी कामगाराच्या हातानं आमचे काम करून घेत आहेत. परंतु आमच्या कामगारांना जे महाराष्ट्र शासनाचं जे किमान वेतन आणि महाजनकडून लागू केलेले भत्ते त्यांच्यापासून तरी हे जे काही कंत्राटदार आहेत ते वंचित ठेवतात. आम्ही महाजनको कंपनीच्या मुख्य अभियंता यांच्याकडे जवळपास वर्षानुवर्षे चर्चा करीत आहे. वर्षानुवर्ष त्यांना आहे का मागणी करत आहे का जे काही आमचे प्रश्न आहेत, रखडलेले प्रश्न ते तो ताबडतोब तुम्ही सोडवा. जसं काही कंत्राट बदलतात, कॉन्ट्रॅक्ट संपला की ते 4-4, 5-5 महिने कंत्राट होत नाही. एका कामगाराचा मृत्यू झाला, त्या कामगारांच्या वारसदाराला वेलफेअर फंडाचे 2 लाख रुपये 2 वर्षे झाले अजूनपर्यंत देण्यात आलेले नाही. गोयल कंत्राटदार यांना आमचे 12 कामगार या ठिकाणी जुने बंद आहेत, तर त्या 12 कामगारांना कामावर न घेता एक गोयल नावाचा कंत्राटदार यांना काम मिळालेलं आहे. आणि त्या कामामध्ये मेकॅनिकचं काम आहे. त्या कामामध्ये जवळपास 18 कामगार 17 ते 18 कामगार नवीन फ्रेश कामगार घेतलेले आहेत. त्यांना आम्ही विचारपूस केलेली आहे. तर त्यांनी सांगितलं आहे का माझ्यावर राजकीय पुढाऱ्यांचा दबाव असल्यामुळे मी हे कामगार घेतलेले आहेत, तुमचे जुने कामगार घेत नाही, अशा परिस्थितीत त्यांचं म्हणणं आहे. तर म्हणून आमचं म्हणणं आहे की बाबा जुने 12 ते 13 कामगार आहेत, 10-15 वर्षापासून काम करत आहे. ह्या कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली, त्याबद्दल महाजनको कंपनीचे सीजन साहेब काहीच बोलत नाही. सेमी स्किलचा प्रश्न आहे. रिगर, कटर, फिटर आणि वेल्डिंगचे काम महत्त्वपूर्ण काम 2016 ते 2022पर्यंत करण्यात आलं. परंतु त्या कामगारांना मात्र अनस्किलचे वेतन देऊन त्याचं 2016पासून शोषण ह्या कंत्राटदारानं केलेलं आहे. त्यांचा एरियस अडोरे कंत्राटदार नावाचा एक कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांनी 2016पासून एरियस त्या कामगाराला दिलेला नाही. त्या कामगाराला अनस्किलचे वेतन देऊन त्यांचं शोषण केलं. आणि आम्ही त्यांना विचारलं का स्किल ह्या कामगार काम करते तुम्ही अनस्किल का देता. तो मैं टेंडर में बिलू गया हो, आणि की ब्ल्यूमध्ये कॉन्टॅक्ट घेतला, त्यामध्ये मी कामगारांना ते वेतन देऊ शकत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये बिल्यूमध्ये जाऊन त्या कंत्राटदाराला कामगारांचं शोषण करण्याचा एक सपाटा या ठिकाणच्या कंत्राटदारांनी केलेला आहे. अनेक प्रश्न आमच्या कामगारांचे आहे. 12 कामगार कामावरून बंद आहेत आणि हे नवीन कामगार काढून 12 कामगारांना कामावर घेण्यात यावे. आणि अनेक 13 जे मागण्या आहेत जिवंत कामगाराच्या, त्या कामगाराच्या प्रश्नाची सोडवणुकीसाठी 11 जुलैपासून आम्ही आमरण उपोषण मेजर गेटच्या समोर केलेलं आहे.
मेजर गेट समोर आंदोलन त्या ठिकाणी कामगार आमचे बसलेले आहेत. त्या तिसरा दिवस आज आहे. त्यांच्या परिस्थितीला त्या कामगाराच्या जीवाला काही धोका झाला तर सर्वस्वी जबाबदारी महाजन कोच्या कंपनीची आणि कंत्राटदाराची राहणार. आणि अगर या नंतरही अशा उपोषण काळात अगर प्रश्नाची सोडवणूक न झाल्यास सर्व संघटनाला आम्ही विनंती करून आमच्या जे काही सहकारी संघटना आहेत त्यांना आम्ही सहकार्य मागून पूर्ण काम बंद आंदोलन या ठिकाणी नजीकच्या काळामध्ये केल्या जाईल अशा पद्धतीचा इशारा महाजन को कंपनीला करत आहोत. आणि कृपया आमचे ताबडतोब बैठक लावून ह्या सर्व कामगाराच्या प्रश्नाची सोडवणूक करावी असं या मतदारांना त्यांना विनंती केली. नागपुर के सुप्रसिद्ध अल जमजम रेस्टोरेंट की शाखा अब चंद्रपुर में भी, होटल अल जमजम गैलेक्सी। वेज, नॉनवेज और चाइनीज खाने के लिए आलीशान फैमिली रेस्टोरेंट, साथ ही अल जमजम सेलिब्रेशन लॉन, शादी, पार्टी, बर्थडे और किसी भी मीटिंग या समारोह के लिए सर्वोत्तम स्वाद और सेवा की गारंटी। जोमैटो, स्विगी और फूडीज द्वारा होम डिलीवरी उपलब्ध। संपर्क करें मोहम्मद जुबैर, बुरटकर सभागृह के बाजू, मारुति शोरूम के पास, नागपुर रोड, चंद्रपुर। मोबाइल नंबर 9552227186 932228999635।